आपण भूगोलचं रिव्हिजन करत आहोत. 3 चॅप्टर झाले आपले. आता 4th चॅप्टर बघू, रचनात्मक प्राकृतिक भूगोल. ओके. प्राकृतिक भूगोलामध्ये बघा 3 भाग पडतात. कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वतालाच आपण पश्चिम घाट असं म्हणतो. याचा विस्तार कसा पुरते चंदगडपर्यंत. आणि तिसरा भाग पडतो देशलाच काय म्हणतात, महाराष्ट्र पठार, दख्खन पठारी प्रदेश. ओके. 70 दशलक्ष वर्षापूर्वीचा प्रदेश आहे. आता पहिल्यांदा बघू आपण कोकण किनारपट्टीबद्दल. कोकण किनारपट्टीमध्ये बघा, कोकण किनारपट्टीलाच काय काय म्हणतात, तर हे पण डायरेक्टली विचारलेलं आहे आयोगाने. कोकण किनारपट्टीलाच मूषक असंही म्हणतात. ओके. मूषक, आळूक आणि कुपक असे 3 नावं आहेत कोकण किनारपट्टीला. मूषक, आळूक आणि कुपक. ओके. कोकण किनारपट्टी परशुरामाची भूमी म्हणून ओळखली जाते. कोकणाचा उत्तरेकडील भाग बेसॉल्टपासून बनलेला आहे. भारतातील विस्तार उत्तरेस मथुरा नदी ते दक्षिणेला कर्नाटकातील गंगावली नदीपर्यंत कोकण आहे. ओके. याचा प्रकार रिया प्रकारचा येतो. रिया म्हणजे डायरेक्ट अशी लाईन येत नाही बघा. रिया म्हणजे थोडा वळणदार प्रकार येतो, अशा प्रकारचा याला म्हणतात रिया प्रकार. ओके. तर रिया प्रकारचा आहे. 49 बंदरे आहेत त्यामध्ये. उल्हास नदी ते रेडी बंदरापर्यंत. ओके. असे 49 बंदरे आहेत. आणि निर्मिती सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन कोकण निर्मिती झालेली आहे. कोकणची किनारपट्टी दक्षिण उत्तर लांबी 720 किलोमीटर येते आणि दमणगंगा ते तेरेखोल नदीपर्यंत. ओके. उत्तरेला दमणगंगा आणि दक्षिणेला तेरेखोल नदीपर्यंत विस्तार येतो कोकण किनारपट्टीचा. रुंदी सर्वत्र सारखी नाही आहे. सरासरी 30 ते 60 किलोमीटरपर्यंत. उत्तर कोकणापेक्षा दक्षिण कोकण हा जरा जास्त अरुंद आहे. ओके. आणि भौगोलिक क्षेत्रफळ पाहता 30,394 चौरस किलोमीटर येतं भौगोलिक क्षेत्रफळ. उत्तर कोकणापेक्षा दक्षिण कोकण अधिक खडकाळ डोंगराळ असून शहरेही कमी व वाहतुकीच्या सोयीसाठीही कमी आहेत. ओके. यामध्ये आता बघू आपण आता बघितली कोकण किनारपट्टी, त्यालाच कोणती कोणती नावे होती, मूषक, आळूक आणि कुपक. आता बघू सह्याद्री पर्वताबद्दल. ओके. सह्याद्री पर्वतालाच आपण पश्चिम घाट असंही म्हणतो आणि विस्तार म्हणलं तर नवापूर ते चंदगडपर्यंत येतो. ओके. आता महाराष्ट्राच्या क्षेत्रफळामध्ये वाटा किती येतो सह्याद्री पर्वताचा, 12.2% इतका सह्याद्री पर्वताचा वाटा 12.2%. याची विस्तार आहे बघा, लांबी म्हणलं तर 1600 किलोमीटर येते. सह्याद्री पर्वताची लांबी 1600 किलोमीटर आणि एकूण महाराष्ट्रामध्ये 750 किलोमीटर आहे. विस्तार सातमाळा ते कन्याकुमारीपर्यंत येतो. ओके. सातमाळा ते कन्याकुमारीपर्यंत. उंची 915 ते 1220 मीटर एवढी आहे सरासरी. महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची उंची उत्तरेकडे वाढत जाते तर दक्षिणेकडे मात्र कमी कमी होत जाते. पूर्णपणे सह्याद्रीचा विचार केल्यास सह्याद्रीची उंची उत्तरेकडे कमी होत जाते तर दक्षिणेकडे मात्र ती वाढत जाते. वैतरणा व सावित्री नद्यांच्या उगमाजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेला आहे. कुठे? वैतरणा आणि सावित्री नदी जिथे उगम पावतात ना, तिथे सह्याद्री पर्वताचा आकार हा कंकणाकृती झालेला आहे. सह्याद्री सर्व ठिकाणी समुद्रकिनारे समांतर आहेच असे नाही. ओके. सर्व समुद्रकिनाऱ्याला ती समांतर अशी नाही आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्याची उंची त्याची निरनिराळी आहे आणि प्रत्येक ठिकाणी ती जलविभाजक आहेच असे पण नाही आहे. ओके. सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर येतं अन्यायमुडी. सह्याद्रीमधलं सर्वात उंच शिखर अन्यायमुडी. ओके. 2695 किती उंची? 2695 मीटर उंची आहे. सह्याद्री पर्वतातलं सर्वात उंच शिखर म्हणलं तर अन्यायमुडी येतं. परंतु महाराष्ट्रापुरतं जर विचार केला तर आपण पूर्ण भारतामध्ये अन्यायमुडी आणि महाराष्ट्रामध्ये म्हणलं तर सर्वात उंच शिखर येतं कळसुबाई, जे की अहमदनगरमध्ये येतं. किती? 1646 मीटर उंची आहे त्याची. आणि भारतामध्ये म्हणलं तर अन्यायमुडीची किती उंची? ते 2695 मीटर. आता देश बघू. देशलाच आपण काय म्हटलं, महाराष्ट्र पठार, दख्खन पठार. ओके. पूर्व पश्चिम लांबी येते 750 किलोमीटर याची, दख्खन पठाराची 750 पूर्व पश्चिम. आणि दक्षिण उत्तर म्हणलं तर 750च आहे. ओके. याची उंची 450 मीटर. पश्चिमेकडून जसं आपण पूर्वेकडे जातो ना, तसं 1000 मीटरला 1 मीटर याप्रमाणे महाराष्ट्र पठाराची उंची कमी कमी होत जाते. ओके. महाराष्ट्राचा 90% भूभाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. किती? 90%. म्हणजे अवरेजमध्ये तसं तर 86.7% पण 90% म्हणतात. पठाराची जाडी मुंबईकडे जरा जास्त आहे. ओके. निर्मिती ज्वालामुखी उद्रेकामुळे झालेली आहे. 70 दशलक्ष वर्षापूर्वी झालेली आहे आणि यालाच आपण भ्रंशमूलक उद्रेक असेही म्हणतो. ओके. आता बघा, डायरेक्टली क्वेश्चन विचारलेला आहे की महाराष्ट्र पठाराची म्हणजे दख्खनच्या पठाराची निर्मिती कशामुळे झालेली आहे, तर भ्रंशमूलक उद्रेक झाला होता.
आणि त्यामुळे झालेली आहे. लावारसाचं संचयन 29 वेळा उद्रेक होऊन या पठाराची निर्मिती झालेली आहे. हा लावा मुख्यतः बेसिक लावा या प्रकारामध्ये मोडतो. शंभू महादेव डोंगराच्या उंचवट्याच्या भागामध्ये सासवडचं पठार येतं आणि सातमाळा अजिंठा डोंगरावर सपाट प्रदेश आहे, बुलढाणा पठार व मालेगाव पठार. ओके, हे दोन पठार येतात सातमाळा अजिंठा डोंगर रांगेमध्ये. महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी आता इथे 3 प्रकार पडलेले आहेत. कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वत, ओके, देश हा भाग जो पडला तर हे ओळखण्यासाठी त्यासाठी उंची, त्याचा उठाव आणि उताराची दिशा हे घटक वापरले जातात. ओके, त्यानुसार ओळखलं जातं. उंचीनुसार खलाटी आणि वलाटी असे 2 भाग पडतात. ओके, खलाटी आणि वलाटी. खलाटी म्हणजे काय असतं तर पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या सखल भागाला काय म्हणतात, खलाटी असं म्हणतात. पश्चिमेकडे जो अरबी समुद्र आहे त्याचा सखल भाग आहे, खालचा भाग, त्याला खलाटी असं म्हणतात. समुद्र सपाटीपासून उंची याची फार कमी असते, 5 ते 15 मीटर फक्त. ओके, आणि किनाऱ्याजवळ खडकाळ, मालवण व हरणे दरम्यान गुहा आढळतात. ओके, या किनाऱ्यावरील खडकाळ, मालवण आणि हरणे दरम्यान गुहा आढळतात. आणि वलाटी जर म्हटलं तर वलाटीच्या पूर्वेला जो डोंगराळ भाग येतो ना त्याला वलाटी असं म्हणतात. ओके, पूर्वेला जो डोंगराळ भाग आहे त्याला वलाटी म्हणतात, वरच्या भागाला. समुद्र सपाटीपासून याची उंची किती असते, 275 ते 300 मीटरपर्यंत आणि खलाटीची उंची 5 ते 15 मीटरपर्यंत इतकीच असते. पुणे आणि मुंबई दरम्यानचा जो रेल्वे मार्ग आहे ना तो कोणत्या बोरघाटातून जातो. ओके, पुणे मुंबई मार्ग म्हणलं तर बोरघाट येतो. तापी पूर्णा खोरे हा वास्तविक पाहता खलदरीचा प्रदेश आहे. गोदावरी खोऱ्याचा आकार एखाद्या नरसाळ्याप्रमाणे दिसतो. गोदावरी खोऱ्याचा आकार कसा दिसतो, नरसाळ्याप्रमाणे दिसतो. आता गोंडवाना जो खडक आहे तो कुठे आढळतो बघा, गोंडवाना खडक आढळतो यवतमाळ आणि गडचिरोलीमध्ये. विंध्य श्रेणी चंद्रपूरमध्ये. आर्कियन खडक जो आहे तो सावंतवाडी आणि वेंगुर्लामध्ये. आर्कियन खडक सावंतवाडी, वेंगुर्ला. धारवाड श्रेणी जी आहे ती भंडारा आणि गोंदियामध्ये आढळते. ओके, लाल पट्ट्याचा भाग पण म्हणतात धारवाड श्रेणीलाच. आता गोंडवाना म्हणलं तर यवतमाळ, गडचिरोली. विंध्य श्रेणी फक्त चंद्रपूर. आर्कियन सावंतवाडी आणि वेंगुर्ला. धारवाड श्रेणी आहे भंडारा आणि गोंदिया, लाल पट्ट्याचा भाग म्हणून पण ओळखली जाते. आता पाहू आपण सह्याद्री पर्वतातील डोंगर रांगा कोणत्या कोणत्या. फक्त सह्याद्री पर्वतामध्ये तर शंभू महादेव डोंगर रांग येते, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग आणि सातमाळा अजिंठा डोंगर रांग. ओके, 3 डोंगर रांगा सह्याद्री पर्वतामध्ये येतात, शंभू महादेव, हरिश्चंद्र बालाघाट आणि सातमाळा अजिंठा. शंभू महादेवबद्दल बघू सर्वात अगोदर. शंभू महादेव जी डोंगर रांग आहे ती रायरेश्वरपासून शिंगणापूरपर्यंत पसरलेली आहे. रायरेश्वरपासून शिंगणापूरपर्यंत ही डोंगर रांग सातारा, सांगली जिल्ह्यातून पुढे कर्नाटकमध्ये जाते. आणि याची खोरी बघा, भीमा आणि कृष्णा नद्याच्या खोरी शंभू महादेव या डोंगर रांगेने वेगळ्या केलेल्या आहेत. ओके, भीमा आणि कृष्णा नदीला वेगळं कोणी केलं, शंभू महादेव डोंगर रांगेने. टेबल लँड या नावाने पाचगणी पठार पण प्रसिद्ध आहे, जे की साताऱ्यामध्ये येतं बघा, हा पण पॉईंट. आता हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग बघूया. हे कुठे कुठे येते, अहमदनगर, परभणी, बीड आणि नांदेड या प्रदेशामध्ये येते हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग. पश्चिम भागामध्ये हरिश्चंद्र घाट आणि पूर्व भागामध्ये बालाघाट असं म्हणतात त्याला. पश्चिम भागामध्ये हरिश्चंद्र घाट म्हणतात आणि पूर्व भागेमध्ये त्यालाच बालाघाट असं म्हणतात. आग्नेयवरून तेलंगणामध्ये हैदराबादपर्यंत जातो आणि याची खोरी जी वेगळी आहे बघा, कोणाची खोरी वेगळी केली हरिश्चंद्र बालाघाटने, गोदावरी आणि भीमा नद्यांची खोरी हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग वेगळी करते. बालाघाट हा सपाट मातीचा प्रदेश आहे. सातमाळा अजिंठाबद्दल बघू. नाशिक जिल्ह्यामध्ये सातमाळा डोंगर रांग आहे. कोणत्या 2 नद्यांची खोरी येतात त्याच्यामध्ये, गोदावरी आणि तापी. ओके, गोदावरी आणि तापीची खोरी सातमाळा अजिंठा वेगळी करतो. अजिंठा टेकड्यांच्या उत्तरेकडे तीव्र आहे आणि दक्षिणेकडे मात्र मंद येतो. नंदुरबार हे तोरणमाळ पठार आहे. नंदुरबारमध्ये तोरणमाळ नावाचं पठार येतं आणि अमरावतीमध्ये जे आहे ते गाविलगड टेकड्या येतात. ओके, सातमाळा अजिंठामध्येच बघा नंदुरबारमध्ये तोरणमाळ पठार येतं आणि अमरावतीमध्ये गाविलगड डोंगर रांगा येतात. धुळ्यामध्ये गाळणा डोंगर येतं. धुळ्यामध्ये म्हणलं तर गाळणा. नागपूरमध्ये गरमसूर नावाची टेकड्या आहेत बघा, गरमसूर टेकड्या. गोंदियामध्ये दरकेसा. भंडारामध्ये गायखुरी डोंगर रांग येते, गायखुरी डोंगर रांग. ओके, धुळ्यामध्ये गाळणा डोंगर, नागपूरमध्ये गरमसूर डोंगर, गोंदियामध्ये दरकेसा, भंडारामध्ये गायखुरी डोंगर रांग येते. महाराष्ट्राच्या प्राकृतिक सीमा म्हणलं तर बघा, उत्तरेला सातपुडा पर्वत, चिखलदरा डोंगर येतं. उत्तरेला सातपुडा पर्वत येतं, चिखलदरा डोंगर येतं गाविलगड टेकड्यामध्ये. तोरणमाळाचे पठार येतं अस्तंबा डोंगरामध्ये. पूर्वेला चिरोल टेकड्या आणि आहेरे टेकड्या येतात. दक्षिणेला गेलं तर मांजरा डोंगर, ताम्रपणी नदी, तेरेखोल नदी, चिकोडी रांग येते खालच्या साईडला. ओके, महाराष्ट्राच्या खालच्या साईडला चिकोडी डोंगर. पश्चिमेला अरबी समुद्र आहे. इथे पाहू शकतो बघा,
हा आपला महाराष्ट्र. आता उत्तरेला जर आपण बघितलं उत्तरेला तर कोणत्या डोंगर रांगा येतात? सातपुडा पर्वतरांग येते उत्तरेला इथे, आणि चिखलदरा डोंगर, तारमाळचे पठार येतं इथं. ओके. आणि पूर्वेला जर गेला आपण तर पूर्वेकडे आहे तर बघा इकडे या साईडला पूर्वेकडे चिरोल टेकड्या येतं, चिरोल टेकड्या आणि ओके चिरोल टेकड्या आणि अहिरी टेकड्या येतात. ओके. दक्षिणेला जर गेलं महाराष्ट्राच्या तर मांजरा डोंगर, ताम्रपणी नदी, तेरेखोल नदी, चिकोडी रांग येते. चिकोडी रांग म्हणलं तर दक्षिणेला. ओके. आणि चिरोल टेकडी म्हणलं तर पूर्वेला. आणि पश्चिमेला जर गेलं तर अरबी समुद्र येतो इकडे. ओके. आपल्याला एक्झाममध्ये ना पर्वतरांगेचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असा क्रम पण विचारतात. तर बघा आपण नाही का उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम बघूया डोंगर रांगेचा. अस्तंबा डोंगर येते एकदम उत्तरेकडे. ओके. अस्तंबा डोंगर, त्याखाली अक्राणी डोंगर, नंतर गाळणा डोंगर, वेरूळ डोंगर, बाळेश्वर डोंगर, तुमसाई डोंगर आणि सीतामाई डोंगर. हा क्रम आपल्या लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक. ओके. अस्तंबा डोंगर, अक्राणी डोंगर, गाळणा डोंगर, गाळणा नदीच्या खाली नंतर वेरूळ येतं, वेरूळ डोंगर, वेरूळच्या खाली आहे बाळेश्वर, बाळेश्वरच्या खाली येतं तुमसाई डोंगर आणि दक्षिणेकडे एकदम सीतामाई डोंगर येते. ओके. नंतर बघा सातपुडा डोंगर रांग, त्याखाली आहे अजिंठा डोंगर, नंतर सातमाळा डोंगर रांग येते. ओके. सातपुडा आणि सातमाळ्याच्या मध्ये अजिंठा डोंगर रांग येते. ओके. नंतर बघा हरिश्चंद्र डोंगर रांग, बालाघाट डोंगर रांग आणि शंभू महादेव डोंगर रांग. ओके. शेवटी एकदम शंभू महादेव डोंगर रांग. पठाराचा क्रम आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे बघूया. आता पठार अगोदर डोंगर बघितले, हे सगळे डोंगर आहेत. आता पठार बघा. सर्वात उत्तरेकडे कोणतं पठार येतं? तोरणमाळ नावाचं पठार. नंतर त्याच्या खाली मालेगाव पठार, जतचे पठार, नंतर जतचे पठार एकदम शेवटी येतं. तोरणमाळ डोंगर, मालेगाव पठार, त्याच्या खाली येतं बालाघाटचं पठार, नंतर सासवडचे पठार येतं, सासवडचे पठार, नंतर औंधचे पठार, खानापूर पठार आणि मग शेवटी आहे जतचे पठार, सांगलीमध्ये येतं. तोरणमाळ, मालेगाव, बालाघाट, सासवड, औंध, खानापूर आणि जतचं पठार. पठाराचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे लक्षात ठेवणे एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय आवश्यक आहे. यासाठी आपण छोटीशी ट्रिक पाहूया. या नकाशामध्ये आपण पाहू शकता बघा, तोरणमाळ पठार एकदम वरती येतं बघा, तोरणमाळ पठार. ओके. हे आहे तोरणमाळ पठार. नंतर गाविलगड पठार, मालेगाव पठार, बुलढाणा पठार, तळेगाव पठार, अहमदनगर पठार, सासवड पठार. ओके. सासवड पठारच्या खालोखालच आहे पाचगणी पठार, मांजरा पठार येतं नांदेडच्या निर्मल रांगेमध्ये बघा, औंध पठार, खानापूर पठार आणि जत पठार. ओके. हा एक पठारांचा नकाशा. यानुसार आपल्याला म्हणजे उत्तर ते दक्षिण असाही क्रम लक्षात राहू शकतो आणि पूर्वेकडून म्हणजे पश्चिम ते पूर्व असंही लक्षात ठेवावं लागेल. ओके. या दिशेने पण आणि या दिशेने पण लक्षात ठेवावं लागेल. जर उत्तर ते दक्षिण क्रम विचारला पठारांचा तर सर्वात उत्तरेकडे तोरणमाळ पठार, नंतर त्याखालोखाल मालेगाव पठार, अहमदनगर पठार, सासवड पठार, औंध पठार, औंध पठारच्या खाली येतं पाचगणी पठार आणि खानापूरलाच खामापूर पठार असंही म्हणतात. ओके. त्याखाली येतं जत पठार. हा पठाराचा क्रम लक्षात ठेवण्यासाठी फक्त एक छोटीशी लाईन लक्षात ठेवायची, तो मनासारखा, तो मनासारखा. ओके. पठार महाराष्ट्र पठार, तो मनासारखा. आता याचे कीवर्ड्स बघा कसे लक्षात ठेवायचे. तो म्हणजे तोरणमाळ, म म्हणजे महाबळेश्वर, न म्हणजे नगर, सा म्हणजे सासवड. ओके. सासवड औंध. ओके. आणि खा म्हणजे खानापूर, तो मनासारखा असं लक्षात राहू शकतं आपल्या. ओके. आता पाहू सातपुडा पर्वतरांग. याचा महाराष्ट्रामध्ये थोडासा भाग येतो. बऱ्हाणपूर खिंडीमुळे सातपुडामध्ये दोन भागामध्ये विभागलेला आहे. ओके. सातपुडा पर्वतरांग ही बऱ्हाणपूर खिंडीमुळे दोन भागामध्ये विभागली आहे. बऱ्हाणपूर खिंड. ओके. तोरणमाळ पठार नंदुरबारच्या पश्चिम भागामध्ये येतं आणि खोरी वेगळी झाली आहे नर्मदा आणि तापीमुळे. सातपुडा पर्वताचा काही भाग अमरावती जिल्ह्याचा आणि उत्तर भागामध्ये त्याच गाविलगड टेकड्या असं म्हणतात. वैराट शिखर जे आहे त्याची उंची किती? 1177 मीटर येते. चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण याच भागामध्ये येतं. अमरावतीतील सर्वोच्च शिखर म्हणलं तर वैराट शिखर येतं. किती उंची आहे त्याची? 1177 मीटर. महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर अस्तंबा 1325 मीटर आहे, नंदुरबारमध्ये येतं. भारतातील सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर धुपगड आहे 1350 मीटर. ओके. धुपगड 1350, अस्तंबा 1325. महाराष्ट्रामध्ये सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर म्हणलं तर अस्तंबा 1325 मीटर आहे, नंदुरबारमध्ये येतो. ओके. अस्तंबा कुठे? नंदुरबारमध्ये. सातपुडा पर्वत रांगेतलं सर्वात उंच शिखर अस्तंबा 1325 मीटर उंची. भारतातील सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर भारतातून म्हणलं तर धुपगड येतं 1350 मीटर आहे. ओके.
महाराष्ट्रामध्ये डोंगररांगा बघू. गडचिरोलीमध्ये चिरोली, भामरागड, सुरजागड ह्या डोंगररांगा येतात. चिरोली, भामरागड, सुरजागड गडचिरोलीमध्ये. नागपूरमध्ये गरमसूर डोंगररांग आहे. गोंदियामध्ये दरकेसा, धुळ्यामध्ये गाळणा डोंगर, नांदेडमध्ये मुदखेड आणि निर्मल डोंगररांगा, चंद्रपूरमध्ये चांदूरगड आणि चिमूर डोंगररांगा, भंडाऱ्यामध्ये गायखुरी, सांगलीमध्ये दंडोबा डोंगर. आता अमरावतीमध्ये बघा गाविलगड, चिकोडी आणि दूधगंगा येते कोल्हापूरमध्ये. आणि चिरोडी म्हणलं तर अमरावतीमध्ये, चिकोडी म्हणलं तर कोल्हापूरमध्ये. जालन्यामध्ये जांबुवंत, साताऱ्यामध्ये मस्कोबा, औंध, बामणोली आणि मडोशी. नंदुरबारमध्ये तोरणमाळ आहे. ओके, नंदुरबारमध्ये तोरणमाळ आणि नाशिकमध्ये चांदवड. पुण्यामध्ये तसुबाई डोंगररांग, जळगावमध्ये हस्ती डोंगररांग. ओके, हस्ती जळगाव, पुणे तसुबाई. हे अशा प्रकारेच लक्षात ठेवावे लागेल. महाराष्ट्रातील महत्त्वाचे शिखरे उतरत्या क्रमाने बघू आपण. तर सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई. किती उंची आहे? 1646 मीटर, अहमदनगरमध्ये येतं. 2 नंबरला सालेर 1567 मीटर, नाशिकमध्ये येतं. महाबळेश्वर 1338 मीटर, साताऱ्यामध्ये. हरिश्चंद्रगड 1424 मीटर, अहमदनगर. सप्तशृंगी जे आहे ते 1416 मीटर, नाशिकमध्ये. तोरणा 1404 मीटर, पुण्यामध्ये. अस्तंबा 1325 मीटर, नंदुरबार. त्र्यंबकेश्वर 1304 मीटर येते, नाशिकमध्येच. तोवला 1231 मीटर, नाशिकमध्ये. वेराट नावाचं शिखर आहे अमरावतीमधलं, 1177 मीटर सर्वात उंच. चिखलदरा अमरावतीमध्येच येते, 1115 मीटर. हनुमान 1063 मीटर आहे, धुळ्यामध्ये येतं. कळसुबाई ते आहे ते महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर येतं. ओके, सातपुड्यातले सर्वात उंच शिखर आहे अस्तंबा. आणि अमरावतीमधलं सर्वात उंच म्हणलं तर वैराट येतं. ओके, आता कर्नाळा नावाचं येतं बघा शिखर, पनवेलमध्ये. तुंगी नाशिकमध्ये. नवरा शिखर हे इगतपुरीमध्ये, इगतपुरी. लिंगाणा शिखर रायगडमध्ये. आता याची ट्रिक बघा. कसा मी हसतो, अत्रेने तिला विचारले. कसं तर लक्षात ठेवायचं. ओके, एक मिनिट. क म्हणजे काय येतं? कळसुबाई. ओके, सा म्हणजे साले, मी म्हणजे महाबळेश्वर, ह म्हणजे हरिश्चंद्रगड, स म्हणजे सप्तशृंगी, तो म्हणजे तोरणा. ओके, अत्रेने, अ म्हणजे अस्तंबा, त्र म्हणजे त्र्यंबक. ओके, त्र्यंबकेश्वर. अत्रेने तिला म्हणजे तोवला. ओके, विचारले, वी म्हणजे वैराट येतं आणि चारले म्हणजे चिखलदरा येतं. शेवटी हनुमान लक्षात राहू शकतं, 1063, जे की धुळ्यामध्ये येतं. महाराष्ट्रातील घाट बघा. थळघाट जे आहे ते मुंबई नाशिकमध्ये येतं. माळशेज घाट हे मुंबई कल्याण ओतूरमध्ये. बोरघाट आहे पुणे मुंबई कोकण व देशांना जोडतं. कुंभार्ली घाट कराड आणि चिपळूण. कुंभार्ली घाट जो आहे तो कराड आणि चिपळूण या रस्त्यामध्ये येतो. आंबा घाट कोल्हापूर रत्नागिरी. फोंडा घाट आहे ते कोल्हापूर पणजी. आंबोली घाट सावंतवाडी आणि बेळघाट. ओके, उत्तरेकडून दक्षिणेकडे लक्षात ठेवावं लागेल हे ट्रिकनुसार. ओके, तर बघा ट्रिकनुसार सांगितलं सरांनी ते. थळ माळावर बोर झाल्यास. थळ म्हणजे काय? थळघाट. माळावर म्हणजे माळशेज घाट. बोर म्हणजे बोर. ओके, बोरघाट. बोर झाल्यास कुंभ. ओके, कुंभार्ली घाट. कुंभ हा आंबा फोडतो. फोंडा घाट कुठे? आंबोलीमध्ये. आंबोली म्हणजे आंबोली घाट येतो, जो की सावंतवाडी आणि बेळगावमध्ये. थळ माळावर बोर झाल्यास कुंभ हा आंबा फोडितो आंबोलीत. आंबा फोडत बसला तो थळमाळावर बोर झाल्यामुळे. ओके, थळमाळावर बोर झाल्यास कुंभार काय करतो? आंबा फोडत बसतो. कुंभ बनल्यापेक्षा कुंभार लक्षात ठेवू शकतो. कुंभार काय करतो? आंबा फोडतो आंबोलीमध्ये. ओके, थळघाट मुंबई नाशिक, माळशेज घाट मुंबई कल्याण ओतूर, बोरघाट पुणे मुंबई कोकण आणि देशांना जोडणारा रस्ता, कुंभार्ली घाट कराड चिपळूण, आंबा घाट कोल्हापूर रत्नागिरी, फोंडा घाट कोल्हापूर पणजी, आंबोली घाट सावंतवाडी आणि बेळगाव. आता इतरही काही महत्त्वाचे घाट बघू. आंबा घाट जे आहे ते कोल्हापूर रत्नागिरी, दिवा घाट पुणे बारामतीमध्ये येतो. ओके, खंबाटकी घाट पुणे सातारा, हनुमंते घाट कोल्हापूर कुडाळ. हनुमंते म्हणले की कोल्हापूर कुडाळ. कुंडी घाट जे आहे ते देवरुख कोल्हापूर मार्गावर येतो. महाराष्ट्रातील लेण्या बघू.
पुर्लर लेणी जी आहे ती नागपूरमध्ये येते, जोगेश्वरी लेणी आणि कान्हेरी लेणी मुंबई उपनगरमध्ये, अजिंठा वेरूळ पितळखोळा औरंगाबादमध्ये, खरोसा लेणी लातूरमध्ये, पारगाव लेणी जी आहे ती बीडमध्ये, भांडक लेणी चंद्रपूरमध्ये, पांडव लेणी चांभार मांगीतुंगी नाशिकमध्ये, एलिफंटा आणि घारापुरी, एलिफंटालाच घारापुरी म्हणतात, म्हणजे की मुंबईमध्ये येते. ओके. जागतिक वारसा स्थळ 1987ला मिळालं होतं एलिफंटा घारापुरीला. ओके. युनेस्कोने जाहीर केलेल्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये महाराष्ट्रातील 5 ठिकाणी, त्यामध्ये 3 लेण्या आहेत. कोणत्या कोणत्या? अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, एलिफंटा लेणी. ओके. आता नव्याने CST मुंबई आणि पश्चिम घाट परिसरामध्ये ॲड करण्यात आलं. आता इतर पण लेणी बघू. पुण्यामध्ये कोणत्या कोणत्या तर कार्ला भाजे लेणी, बेडसे लेणी, शिरवळ लेणी, जुन्नर लेणी, कोंढा लेणी, शेलारवाडी, धोरावाडी, कारले, लेण्यांद्री. रायगडमध्ये गंधारपल्ले, नडसूर, कुंडा, नेनाली, थळाणेवाई आणि कर्जत. नाशिकमध्ये मसरूळ, मांगीतुंगी, पांडव लेणी. मुंबईमध्ये कान्हेरी, महाकाली, मंडपेश्वर पण मुंबईमध्ये. गोंदियामध्ये कचरागड येतं, कचरागड गुफा गोंदियामध्ये आहे. ओके. आता नेक्स्ट चॅप्टर बघू आपण, भारताची व महाराष्ट्राची जनगणना. एकूण लोकसंख्या, फायनल टोटल पॉप्युलेशन ऑफ महाराष्ट्र किती येते? 11,23,74,333, म्हणजेच 11.24 कोटी येते. ओके. 2001 नुसार पण त्यांनी आकडेवारी दिली 9.68 कोटी. ओके. म्हणजे 9.68 कोटी होती 2001 मध्ये. महाराष्ट्रामध्ये देशातील 9.29% लोकसंख्या राहते. भारताच्या महाराष्ट्रामध्ये 9.29% लोकसंख्या इतकी राहते, लोक राहतात. ओके. सर्वाधिक लोकसंख्या म्हणलं तर ठाण्यामध्ये येते. पहिला क्रमांक लागतो ठाण्याचा, दुसरा क्रमांक लागतो पुण्याचा, तिसरा आहे मुंबई उपनगर, चौथा येतो नाशिकचा. ओके. ठापू मुना म्हणजे ठाणे, पुणे, मुंबई उपनगर, ना म्हणजे नाशिक. आणि सर्वात कमी लोकसंख्या सिंधुदुर्गची येते. सिंधुदुर्ग, गडचिरोली आणि हिंगोली, असं 3 क्रमांक लागतात. महाराष्ट्राची घनता 1950-51ला 104 एवढी होती. 1960-61ला 129, 2011ला 365. ओके. 2011ला किती घनता आहे? 365. 1950-51ला किती घनता होती? 104. 1960-61ला 129 आणि 2011ला 365. भारताची घनता 2011मध्ये 382 एवढी झाली भारताची आणि महाराष्ट्राची 365. ओके. आता एकूण लोकसंख्या म्हणलं महाराष्ट्राची 11.24 कोटी येते. 2001 मध्ये 9.68 कोटी होती. आता सर्वाधिक होती लोकसंख्या ठाण्याची 1.10 कोटी, दुसरा नंबर लागतो पुण्याचा 94 लाख, तिसरा नंबर लागतो मुंबई उपनगरचा 93 लाख. ओके. आणि सर्वाधिक लोकसंख्या कुठली आहे तर उत्तर प्रदेशची आहे. ओके. पहिला क्रमांक लोकसंख्येमध्ये लागतो उत्तर प्रदेशचा, तिथली किती आहे? 19.98 कोटी एवढी. ओके. आणि सर्वात कमी महाराष्ट्रामध्ये म्हणलं तर बघा, सिंधुदुर्गची सर्वात कमी येते 8 लाख फक्त, गडचिरोलीची 10 लाख, हिंगोलीची 11 लाख आणि सर्वात कमी भारतामध्ये म्हणलं तर सिक्कीमची. ओके. आता सर्वात कमी भारतामध्ये सिक्कीमची लोकसंख्या आहे आणि सर्वात जास्त भारतामध्ये यूपीची आहे. ओके. आता पुरुषांची लोकसंख्या बघू आपण. पुरुषांची लोकसंख्या सर्वाधिक येते, म्हणजे एकूण लोकसंख्या म्हणलं तर 51.82% महाराष्ट्रामध्ये. ओके. ही महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्रामध्ये किती? 51.82% आणि सर्वाधिक लोकसंख्या पुरुषांची ठाण्यामध्ये. 2 नंबरला मुंबई उपनगर, तिसरा क्रमांक लागतो पुण्याचा, चौथा क्रमांक लागतो नाशिकचा आणि सर्वात कमी पुरुषांमध्ये सिंधुदुर्गच येतं. 2 नंबरला गडचिरोली आणि 3 नंबरला आहे हिंगोली. ओके. म्हणजे महिलांची संख्या सिंधुदुर्गमध्ये जास्त असणार. आता स्त्री लोकसंख्या बघा, सर्वाधिक जास्त स्त्री लोकसंख्या सर्वाधिक ठाण्यामध्ये आहे. स्त्रियांचं प्रमाण पण ठाण्यामध्ये जास्त आहे, पुरुषांचं प्रमाण पण ठाण्यामध्ये जास्त आहे. मुंबई उपनगर दुसरा क्रमांक लागतो, सेम आहे तिकडे पण. पुण्यामध्ये पण तिसरा क्रमांक पुण्याचा, चौथा क्रमांक नाशिकचा आहे. ओके. आणि 5वा क्रमांक नागपूरचा स्त्रीमध्ये. आणि सर्वात कमी लोकसंख्या स्त्रियांची म्हणलं तर सिंधुदुर्गमध्ये येते. दुसरा क्रमांक लागतो गडचिरोलीचा, तिसरा क्रमांक लागतो हिंगोलीचा आणि चौथा क्रमांक लागतो वाशिमचा. स्त्री आणि पुरुषांचं प्रमाण बघता, लिंग गुणोत्तर 2011मध्ये किती होतं भारताचं 943 एवढं होतं. ओके. लिंग गुणोत्तर. आणि महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर 929. भारताचं 943 लिंग गुणोत्तर, महाराष्ट्राचं 929. लिंग गुणोत्तर कसं काढतात? एखाद्या प्रदेशामध्ये स्त्रियांची एकूण संख्या भागीला किती? त्या प्रदेशातल्या पुरुषांची एकूण संख्या आणि गुणीला 1000 करायचं. स्त्रियांची एकूण संख्या भागीला पुरुषांची एकूण संख्या गुणीला 1000 असं केलं तर आपल्याला लिंग गुणोत्तर मिळतं.
लिंग गुणोत्तर भारताचं किती 2011मध्ये बघा, प्रौढ लिंग गुणोत्तर 943, 0 ते 6 वयोगटामध्ये 919 एवढा आहे. सर्वाधिक केरळमधले ते 1084, तामिळनाडूचं 996, आंध्र प्रदेशचं 993 आणि सर्वात कमी म्हणलं तर हरियाणाचं 879, जम्मू काश्मीरचं 889 येतं. ओके. सर्वाधिक राज्यामध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये 972, मेघालयचं 970, मिझोरामचं पण 970 आणि सर्वात कमी हरियाणाचं 834, पंजाबचं 846, जम्मू काश्मीरचं 862 एवढं येतं. आता केंद्रशासित प्रदेशामध्ये पहिला क्रमांक लागतो लिंग गुणोत्तरामध्ये पॉंडिचेरीचा 1037 एवढा आहे. लक्षद्वीपचा दुसरा क्रमांक लागतो 946. ओके. दमण दीवचा 618 कमीमध्ये सर्वात कमी दमण दीवची आहे लिंग गुणोत्तर. दादर नगर हवेलीचा दुसरा क्रमांक 774 एवढं. ओके. आणि 0 ते 6 वयोगटामध्ये केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वात जास्त अंदमान निकोबारचं 968 एवढं येतं आणि पॉंडिचेरीचं 967 एवढं येतं. ओके. सर्वात कमी येतं बघा 0 ते 6 वयोगटामध्ये केंद्रशासित प्रदेशामध्ये दिल्ली येतं 866 एवढं आहे आणि चंदीगडचं 880. ओके. स्त्री पुरुषांचं प्रमाण 2011मध्ये लोकसंख्या चॅप्टरमध्ये पूर्ण आकडेवारीच लक्षात ठेवावी लागेल. स्त्री पुरुष प्रमाण 2011मध्ये बघा प्रौढ वयोगटामध्ये किती होतं 929 एवढं होतं. ग्रामीणमध्ये 952, 2011मध्ये 960. ओके. शहरीमध्ये 903 एवढं आहे. 2001ची आकडेवारी सांगितलं नाही. 2011मध्ये ग्रामीणमध्ये 952. ओके. आणि 2001नुसार 960. शहरीमध्ये 903 होते 2011नुसार आकडेवारी आणि 2001नुसार 873 एवढी आहे. ओके. प्रौढ वयोगटामध्ये सर्वात जास्त येतं बघा स्त्री पुरुष प्रमाण रत्नागिरीचं 1122, सिंधुदुर्गचं 1036, गोंदिया 999, साताऱ्याचं 988 आणि 0 ते 6 वयोगटामध्ये एकूण 894 एवढा आहे. गडचिरोलीचं 961, गोंदिया 956, चंद्रपूर 953 आणि भंडाऱ्याचं 950 एवढं येतं. आणि सर्वात कमी असलेले शहरे म्हणलं तर मुंबई शहर 832, मुंबई उपनगर 860, ठाण्याचं 886, बीडचं 807, जळगावचं 842, अहमदनगरचं 852. ओके. साक्षरतेमध्ये एकूण साक्षरता महाराष्ट्राची 82.3%. ओके. पुरुष साक्षरता म्हणलं तर 88.40% आणि स्त्रियांची साक्षरता 75.90%. एकूण महाराष्ट्राची 82.3, पुरुषांची 88.4 आणि स्त्रियांची 75.9. ओके. सर्वाधिक साक्षरतेमध्ये मुंबई उपनगर येतं 2 नंबरला मुंबई शहर, 3 नंबरला नागपूरचा आणि सर्वात कमी नंदुरबार येतं साक्षरतेमध्ये. दुसरा क्रमांक जालन्याचा आणि तिसरा क्रमांक धुळ्याचा लागतो. पुरुष साक्षरतेमध्ये सर्वात 1 नंबरला आहे मुंबई उपनगर, 2 नंबरला अकोला, 3 नंबरला नागपूर आणि सर्वात कमी म्हणलं पुरुष साक्षरता नंदुरबारची येते. स्त्रियांमध्ये सर्वात जास्त मुंबई शहरचं, नंतर मुंबई उपनगर आणि नंतर नागपूरचा क्रमांक लागतो. पुरुषांमध्ये मुंबई उपनगरचा एक पहिला क्रमांक लागला. ओके. आणि कमीमध्ये म्हणलं तर स्त्रियांमध्ये नंदुरबारच आहे. पुरुषांमध्ये पण नंदुरबार आणि स्त्रियांमध्ये पण नंदुरबार. दुसरा क्रमांक जालन्याचा लागतो. भारताचं म्हणले साक्षरताचं प्रमाण किती आहे 73%, महाराष्ट्राचं 82.3%. भारतामध्ये सर्वाधिक जास्त प्रमाण कुठे आहे तर केरळमध्ये 94% आणि बिहारमध्ये सर्वात कमी येतं. ओके. भारतामध्ये एकूण स्त्रियांचं साक्षरतेचं प्रमाण 64% आहे, पुरुषांचं 80% येतं. आता पाहू भारताची साक्षरता 2011नुसार सर्वाधिक होती केरळची, दुसरा क्रमांक लक्षद्वीपचा लागतो, तिसरा क्रमांक मिझोरामचा. केरळ, लक्षद्वीप, मिझोराम. ओके. आणि सर्वात कमी म्हणलं भारतात साक्षरतेमध्ये तर बिहार येतं, दुसरा क्रमांक अरुणाचल प्रदेशचा कमीमध्ये, तिसरा क्रमांक राजस्थानचा लागतो. ओके. साक्षरतेचं एकूण प्रमाण 74.4% आहे आणि 2001मध्ये 64.18% एवढं होतं. ग्रामीणमध्ये 67.8%, शहरीमध्ये 84.1% आणि पुरुषांमध्ये 82.14% आणि स्त्रियांमध्ये 65.46%. पुरुषांची साक्षरता स्त्रियांपेक्षा अधिक येते. ओके. आता पाहू महाराष्ट्राची घनता 1950-51मध्ये 104 एवढी होती, 60-61मध्ये 129, 2001मध्ये 315, 2011मध्ये 365 झाली, ती 50ने वाढली. ओके. 2011मध्ये. आणि भारतामध्ये 2011मध्ये किती आहे भारताची घनता 382 एवढी आहे. भारतात सर्वाधिक घनता येते बिहार राज्याची 1106 एवढी. ओके. भारतात सर्वात कमी घनता अरुणाचल प्रदेशची, सर्वात जास्त घनता बिहारची आहे. ओके. आणि केंद्रशासित प्रदेशमध्ये घनता दिल्लीची सर्वात 1 नंबरला, 2 नंबरला चंदीगड, 3 नंबरला पॉंडिचेरी लागतं. 2011नुसार बघा सर्वाधिक शहरांमध्ये मुंबई उपनगर येतं 1 नंबरला, ठाणे येतं 2 नंबरला, मुंबई शहर
ओके. सर्वाधिकमध्ये मुंबई उपनगर 1 नंबर, मुंबई शहरचा 2रा क्रमांक आणि 3रा क्रमांक ठाण्याचा आणि 4था क्रमांक लागतो पुण्याच्या घनतेमध्ये. आणि सर्वात कमी घनता म्हणलं तर बघा गडचिरोलीचा लागतो 1ला क्रमांक कमीमध्ये. 2रा क्रमांक घनता कमी आहे सिंधुदुर्गची, 3री चंद्रपूर आणि 4था क्रमांक रत्नागिरी. गडचिरोली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर आणि रत्नागिरी. आणि भारताची घनता बघायला गेलं तर 2011 नुसार बघू आपण. भारताची किती 382 एवढी घनता, महाराष्ट्राची 365. ओके. आणि 2001 मध्ये भारताची 325 होती. घनतेमध्ये सर्वाधिक जास्त दिल्लीची येते, 2 नंबरला चंदीगड, 3 नंबरला पॉंडिचेरी, 4 नंबरला दमण-दीव आणि 5 नंबरला लक्षद्वीप बेट. सर्वात कमी घनता अरुणाचल प्रदेशची, नंतर अंदमान निकोबार बेट, नंतर मिझोराम, सिक्कीम आणि नागालँड 5वा क्रमांक लागतो. राज्यांमध्ये सर्वाधिक बघा घनता बिहारची, नंतर 2रा क्रमांक पश्चिम बंगाल आणि 3रा क्रमांक केरळचा लागतो. 2001 मध्ये मात्र पश्चिम बंगाल 1ल्या क्रमांकावर होतं. ओके. SC ST मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जाती आणि जमातींची लोकसंख्या 2011 नुसार बघा SCची होती. महाराष्ट्रामधलं प्रमाण SCचं 21.1% एवढं. ओके. महाराष्ट्रामध्ये 11.8% 2011 नुसार. 2001 नुसार 10.2% होती SC जमात. ओके. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणलं तर महाराष्ट्रामध्ये 9.4% 2011ला, 2001ला 8.9%. ओके. आता लोकसंख्येनुसार सर्वाधिक जास्त पुण्यामध्ये येते, 2 नंबर लागते नागपूरचा, 3रा क्रमांक लागतो सोलापूरचा. सर्वात कमी आहे नंदुरबारची आणि सर्वात 2रा क्रमांक लागतो कमीमध्ये सिंधुदुर्गचा. SC जमात अनुसूचित जाती, SC जमात सर्वात जास्त पुण्याला, 2रा क्रमांक नागपूरचा, 3रा क्रमांक सोलापूरचा. सर्वात कमी SC जमात नंदुरबारमध्ये, नंतर सिंधुदुर्गचा क्रमांक लागतो. सर्वात जास्त ST अनुसूचित जमाती सर्वात जास्त ठाण्यामध्ये येतात आणि SC म्हणलं तर पुण्यामध्ये. 2रा क्रमांक नाशिकचा लागतो, 3रा क्रमांक नंदुरबारचा लागतो जास्तमध्ये आणि सर्वात कमी ST जमात येते सिंधुदुर्गमध्ये. सिंधुदुर्गमध्ये ST जमात सर्वात कमी, 2रा क्रमांक सांगलीचा लागतो कमीमध्येच. ओके. आता टक्केवारीमध्ये बघायला गेलं तर अकोल्याची टक्केवारी आहे सर्वात जास्त 20.17%, लातूरची 19.6% आणि सर्वात कमी टक्केवारी नंदुरबारची, 2रा क्रमांक रत्नागिरीचा लागतो. ओके. SCमध्ये आता हे आणि STमध्ये बघायला गेलं तर सर्वाधिक जास्त नंदुरबारची लागते, 2रा क्रमांक गडचिरोलीचा आणि सर्वात कमी सांगली आणि कोल्हापूरचा लागतो. ओके. आता विभागानुसार बघू. सर्वात जास्त SC जमाती पुणे विभागामध्ये आढळते आणि सर्वात कमी नाशिक विभागामध्ये. आणि ST जमात म्हणलं तर आदिवासी सर्वाधिक जास्त नाशिक विभागामध्ये आणि सर्वात कमी कोकण विभागामध्ये आढळते. आता अनुसूचित जमाती बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या आढळतात तर ठाण्यामध्ये कातकरी, कोकणी, वारली, ठाकर. कातकरी, कोकणी, वारली, ठाकर ठाणे. नाशिकमध्ये कातकरी, भील, ठाकर. यवतमाळमध्ये परधान, पारधी, ओंद, गोंड ही जमात आढळते. वर्ध्यामध्ये गोंड, परधान. चंद्रपूरमध्ये गोंड, हलबा, कोलाम. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूरमध्ये गोंड आणि हलबा. नंदुरबारमध्ये भिल्ल जमात. अमरावतीमध्ये कोरकू जमात आढळते. उत्तर भाग म्हणलं तर नंदुरबार, नाशिक, जळगाव येतं. पूर्व भाग म्हणलं तर चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली. गारो खासी भारताच्या ईशान्य भागामध्ये. ओके. वारली, ठाकर हे कोकणामध्ये. कातकरी, हळबा, ठाणे आणि पालघरमध्ये आढळते. SC आणि STमध्ये भारताची लोकसंख्या बघायला गेले तर सर्वाधिक जास्त ST लोकसंख्येचं प्रमाण कुठे आहे मिझोराममध्ये. ओके. अनुसूचित जमाती म्हणलं तर मिझोराममध्ये 1ला क्रमांक लागतो 94.4%. नागालँडचा 2रा क्रमांक लागतो आणि UTमध्ये लक्षद्वीपचा 1ला क्रमांक लागतो STमध्ये. आणि SCमध्ये सर्वात जास्त पंजाबमध्ये, 2रा क्रमांक हिमाचल प्रदेशमध्ये. महाराष्ट्रामध्ये नागरी लोकसंख्येमध्ये 2001 मध्ये 42.40% एवढी होती लोकसंख्या, नागरी लोकसंख्या आणि 2011 मध्ये 45.23%. ओके. आणि भारतामध्ये बघायला गेलं तर 2011 मध्ये 31.6% इतकी होती. महाराष्ट्रामध्ये नागरी लोकसंख्येचे प्रमाण 100% कुठे कुठे आहे तर मुंबई शहरामध्ये, मुंबई उपनगरामध्ये 2रा क्रमांक, 3रा क्रमांक ठाण्याचा लागतो. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण लोकसंख्येमध्ये गडचिरोली 1 नंबरला येतं, त्याच्या खालोखाल सिंधुदुर्ग आणि नंतर हिंगोलीचा क्रमांक लागतो. आणि भारतामध्ये बघलं तर सर्वाधिक जास्त दिल्लीमध्ये आहे शहरीचं प्रमाण आणि ग्रामीणचं म्हणलं तर हिमाचल प्रदेशमध्ये येतं. 2011 मध्ये भारतातील लोकसंख्येमध्ये वाढ कशी झाली बघू. सर्वाधिक जगामध्ये लोकसंख्या 2011 नुसार बघूया. चीनमध्ये होती 135 कोटी. 2रा क्रमांक भारताचा लागला 121 कोटी. ओके. संयुक्त संस्थानांमध्ये 31.57. इंडोनेशियाचा 4था क्रमांक
23.67 कोटी आणि ब्राझीलचा 5वा क्रमांक 19.23 कोटी आहे. जगाच्या भारतामध्ये लोकसंख्या किती आहे तर 17.64% इतकी लोकसंख्या भारतामध्ये. आता लोकसंख्येमध्ये वाढ कुठे कुठे झाली सर्वात जास्त दादर नगर हवेलीमध्ये झाली. दुसरा क्रमांक दमण दीवचा लागतो. तिसरा मेघालयचा लागतो. आणि सर्वात कमी लोकसंख्येमध्ये वाढ म्हणलं तर नागालँडमध्ये झाली. ऋणात्मक वाढ आहे ती 0.47% नागालँडमध्ये. केरळचा दुसरा क्रमांक लागतो आणि गोव्याचा तिसरा क्रमांक लागतो कमीमध्ये. ओके, ग्रामीण वस्ती आणि तांड्याबद्दल बघू. यांचा आकार कसा असतो काय नाही याच्यावर पण क्वेश्चन विचारलेला आहे. तर रेषाकृती आणि रेषाकार जर घरे असतील तर बघा, रेषाकृती आणि रेषाकार म्हणजे काय असतो, रस्ता कालवा यांच्या दुतर्फा नदी ओके व समुद्र काठावर पर्वतीय प्रदेशाच्या पायथ्याशी अशी वस्ती आढळते रेषाकृती. कुठे कुठे आढळते रेषाकृती आणि रेषाकार वस्ती? कालव्याच्या दुतर्फा साईडला नदी व समुद्राच्या काठावर पर्वतीय प्रदेशाच्या पायथ्याशी. आणि मुंबईमध्ये पुणे रस्त्यावर असे अनेक खिडी आढळतात मुंबई पुणे रस्त्यावरती. याचं वैशिष्ट्य म्हणजे रस्ते परस्परांना समांतर असतात आणि घरे एका रांगेमध्ये असतात रेषाकृतीमध्ये. ठोकळाकृती प्रारूपमध्ये वाळवंटी आणि निम व साड प्रदेशामध्ये आढळते ठोकळाकृती. वेदिका आणि शिंडीच्या आकाराचे प्रारूप हे पर्वतीय भागामध्ये उताराला अनुसरून असतं. आणि चौकोनाकृती प्रारूप म्हणलं तर सपाट मैदानी प्रदेशामध्ये चौकोनाकृती. ओके, हमरस्ते लोहमार्ग परस्परांना ओलांडताना असे घर आढळून येतात. जसं की महाराष्ट्रामध्ये कुर्डुवाडी इथं आहे चौकोनाकृती प्रारूप. नागरी वसाहतीचे प्रकार बघा, नागरीवाडी धड खेडेही असत नाही आणि शहरही नसते यामध्ये. ओके, नागरीवाडीमध्ये नागरी खेडे नंतर शहरे. नगरमध्ये 1 लाख किंवा त्यापेक्षा पण अधिक लोकसंख्या. महानगरामध्ये 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असते. सनगर म्हणजे काय असते बघा, आता सनगर खूपदा विचारलेलं आहे. सनगर म्हणजे अनेक शहरांचा विकास होत जातो तिथं सनगरची निर्मिती होते. आणि महाकाय नगर म्हणलं तर 50 लाखापेक्षा पण अधिक लोकवस्ती असते. सर्वात 1 नंबरला नागरवाडी, त्याच्या खालोखाल नागरखेडी, नंतर शहर येतं, नंतर नगर, नंतर महानगर, नंतर सनगर आणि नंतर महाकाय नगर. जनगणना 2011 नुसार बघूया. पहिली जनगणना 1871 मध्ये झाली होती. घोषवाक्य होतं आपली जनगणना आपले भविष्य. आयुक्त कोण होते तेव्हा? सी चंद्रमौली. एकूण लोकसंख्या 121 कोटी इतकी होती, जगाच्या 17.3%. सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य होतं यूपी, 19.98 कोटी एवढी लोकसंख्या. दुसरा क्रमांक आपल्या महाराष्ट्राचा आणि तिसरा क्रमांक बिहारचा लागला. सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य म्हणलं तर लक्षद्वीप येतं. दुसरा क्रमांक दमण दीवचा आणि राज्यामध्ये बघितलं तर सिक्कीमचा सर्वात कमी लोकसंख्येमध्ये. देशामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचे जिल्हे, ठाण्याचा 1 नंबर लागतो 1.10 कोटी. ओके, उत्तर 24 परगणा दुसरा क्रमांक. वय रचनेवर परिणाम करणारे घटक कोणते येतं? जन्मदर, स्थलांतर आणि मृत्यूदर. 2011च्या जनगणनेची दशलक्ष शहरे होते 53. जमात व राज्यांमध्ये अंगाती नावाची जमात ते नागालँडमध्ये, कोटा जमात निलगिरी पर्वतावरती, मुंडा जमात ही झारखंडमध्ये आणि छुतिया म्हणलं तर आसाम. अंगाती नागालँड, कोटा निलगिरी, मुंडा झारखंड, छुतिया आसाम. 2011च्या जनगणनेनुसार जम्मू आणि काश्मीर राज्य सोडून भारतातील इतर राज्यांमध्ये 6 वर्षाखालील लोकसंख्येची टक्केवारी घटली आहे. विकसनशील देशामध्ये लोकसंख्या रुंद पाया आणि अरुंद माथा असतो. वस्तीचे मेन भाग म्हणजेच मध्य भाग, परिसंचरण भाग, समरूप भाग, विशिष्ट भाग असे भाग पडतात. 1901 ते 1921 मध्ये लोकसंख्या विभाजनाचं वर्ष लोकसंख्या कमी झाली होती. आदिवासी जमातीचा क्रम म्हणलं तर उत्तरेकडून दक्षिणेकडे बघा. उत्तरेकडे एकदम किन्नर नावाची जमात, नंतर मुंडा, कोरकू, तोंडा आणि इरोली अशी लागतो हा क्रम. आदिवासी लोकसंख्या 1951 मध्ये 6.23% होती. 2001 मध्ये 8.20%. थिल्लाना हा भरतनाट्यमचा प्रकार आहे. थिल्लाना हा काय? भरतनाट्यमचा प्रकार. भारतात सर्वात मोठी आदिवासी जमात येते संताल. संतालचा 1 क्रमांक लागतो. दुसरा क्रमांक गोंड आणि तिसरा क्रमांक भिल्ल जमातीचा. संताल, गोंड, भिल्ल. आणि सर्वात लहान आदिवासी जमात आहे अंदमानी नावाची. महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या स्थलांतरांची संख्या सर्वाधिक जास्त यूपीमधून. ओके, यूपीमधून जास्त स्थलांतर होते 28.33%. दुसरा नंबर लागतो कर्नाटकचा महाराष्ट्रामध्ये येणाऱ्याला. पहिला क्रमांक यूपीतून येतात, दुसरा क्रमांक कर्नाटकमधून 15.93%. तिसरा क्रमांक गुजरातमधून येणारे लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये. यूपी, कर्नाटक, गुजरात. नंतर लागतो मध्य प्रदेशचा 8.60%.
5वा क्रमांक आंध्र प्रदेशचा आणि 6वा क्रमांक राजस्थानचा. ओके, राजस्थानमधून सर्वात कमी सर्वात जास्त यूपीतून, यूपी नंतर कर्नाटका, कर्नाटकानंतर गुजरात, गुजरातनंतर मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि मग राजस्थानचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रामध्ये येणारे हे लोक आहेत. ओके, कामानिमित्त कोणत्याही कारणास्तव स्थलांतरण करणारे लोक. ओके, आता बघू आपण 6 चॅप्टर स्थलांतर. भारतातील स्थलांतर. ओके, स्थलांतरित शेतीमध्ये या प्रकारची शेती प्रामुख्याने उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये केली जाते. या शेतीची हानिकारक शेती असेही म्हणतात. ओके, उष्णकटिबंधीय शेतीलाच काय म्हणतात? हानिकारक शेती असंही म्हणतात. आता मध्य अमेरिकामध्ये बघा स्थलांतरित शेतीला, ओके, स्थलांतरित शेतीला हानिकारक शेती असंही म्हणतात. मध्य अमेरिकेमध्ये नाव काय आहे शेतीचं, स्थलांतरित शेतीचं? मिल्पा. मध्य अमेरिका मिल्पा. व्हेनेझुएला कोनुको नावाची शेती म्हणतात. ओके, स्थलांतरित शेतीला कोनुको. व्हेनेझुएला कोनिको. ब्राझीलमध्ये रोका, ब्राझील रोका रोका रोका, ब्राझील रोका. ओके, कांगो मसोले, कांगो मसोले, कांगो मसोले. श्रीलंका चीना, श्रीलंका चीना. व्हिएतनाम रे, व्हिएतनाममध्ये रे म्हणतात. ओके, हे शेतीबद्दल आपल्याला क्वेश्चन कंपल्सरी असतो, त्यामुळे तुम्हाला मी या प्रकारे सांगते. ओके, लक्षात ठेवण्यासाठी, कारण शेतीवरती स्थलांतरित शेतीला कोणत्या देशामध्ये काय म्हणतात हा क्वेश्चन नेहमी आयोगाने विचारलेला आहे. सर्वात आवडता क्वेश्चन म्हणू शकतो आपण. ओके, मध्य अमेरिका मिल्पा, व्हेनेझुएला कोनुको, ब्राझील रोका, कांगो मसोले. श्रीलंका चीना, व्हिएतनाम रे. मलेशियामध्ये लदांग, मलेशिया लदांग. इंडोनेशियामध्ये हुमा, इंडोनेशियामध्ये काय म्हणतात? हुमा. फिलिपाईन्समध्ये केनगिन, केगिन किंवा केनगिन. ब्रह्मदेशमध्ये ट्रवांग्या, ब्रह्मदेश ट्रवांग्या. थायलंडमध्ये तमराई म्हणतात, तमराई. ओके, आता आपल्या राज्यामध्ये बघू. केरळमध्ये ओणम, ओसाममध्ये झूम, ओसाम नाही ते आसाममध्ये झूम. ओरिसा आणि आंध्र प्रदेशमध्ये पोडू. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये बेवार, माशा, पेंडा, बेरा. हे सगळे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये नाव आहे शेतीचे. बेवार, माशा, पेंडा, बेरा मध्य प्रदेश छत्तीसगडमध्ये म्हणतात. ओके, आता भारतामध्ये सर्वाधिक जास्त स्थलांतर कशा प्रकारचं होतं, तर ग्रामीण ते ग्रामीण सर्वात जास्त स्थलांतर होतं. दुसरा क्रमांक ग्रामीण ते नागरी असा होतो. नंतर नागरी ते नागरी आणि चौथा क्रमांक लागतो नागरी ते ग्रामीण. ओके, सर्वाधिक स्थलांतरांचं कारण मला विचारलं तर त्याचं आहे विवाह. ओके, कारण ग्रामीण ते ग्रामीण लोकांमध्ये विवाह जास्त प्रकारामध्ये होतो म्हणून स्थलांतरण होतं. ओके, महाराष्ट्रामध्ये स्थलांतर बघितलं तर आर्थिक पाहणीनुसार बघू आता. सर्वाधिक स्थलांतर ग्रामीण ते ग्रामीण 38.2%, दुसरा क्रमांक ग्रामीण ते शहरी 23.5%, नागरी ते नागरी 22.9% आणि नागरी ते ग्रामीण 6.7%. ओके, एकूण स्थलांतर 5.73 कोटी, पुरुषांमध्ये 41.5 आणि स्त्रियांचं 58.5%. स्थलांतराचं कारण सर्वाधिक जास्त विवाहाचं आहे. दुसरा क्रमांक कुटुंबासोबत स्थलांतरण करतात. तिसरा क्रमांक रोजगारासाठी आणि मग इतरही कारणे. जन्मानंतर होणारं स्थलांतर पण यामध्ये येतं.